अधिवेशनासाठी विरोधकांनी शस्त्र पारजली। हिंदी भाषा, शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत। बुमरे आणि शिरसाटांवरील घोटाळ्याच्या आरोपांवरून आक्रमक पवित्रा। मनसेकडून मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांना अर्ज सादर। पोलिसांकडून मोर्चाला अद्यापही परवानगी नाही। हायकोर्टाच्या अटींशी अधीन राहण्याची सूचना। हिंदीच्या मुद्द्यावरती आज ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभरात आंदोलन। सरकारनं काढलेल्या जीआरची होळी करणार, तर आझाद मैदानावरती उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। मराठी अभ्यास केंद्राची मुंबईमध्ये सभा। ठाकरेंच्या आंदोलनाला भाजपकडून आंदोलनाच्याच माध्यमातून प्रत्युत्तर। घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या नेतृत्वात ठाकरे सेनेचा निषेध। ठाकरेंच्या खोटारडेपणाची होळी केल्याची टीका। मनपा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी भाजप सोडून कुणाशीही युती करणार। अकोला, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी मनपावरती लक्ष। सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये आंतरवालीत मराठा समाजाची बैठक। 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा पवित्रा। आता आर-पारची लढाई, विजय मिळवायचाच जरांगेंचा निर्धार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत 7 माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश। मुंबई मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 34 जणांच्या समितीमधून वर्षा गायकवाड यांनी भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे, नसीम खान यांना वगळलं। गायकवाडांनी हायकमांडकडे तक्रार केल्यामुळे तिघांना वगळल्याची चर्चा। नारायण राणेंच्या विरोधामध्ये मर्डरच्या संदर्भात कुठलाही रेकॉर्ड नाही। गोगावलेंनी केलेल्या विधानावरती नितेश राणे यांचं स्पष्टीकरण। चहापानाच्या वेळी गोगावलेंच्या ज्ञानात भर पाडणार असाही टोला। बारामतीमध्ये आज शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर। सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरच्या कार्यक्रमामध्ये काका पुतणे सोबत दिसणार। कार्यक्रमापूर्वी दोघांचा संवाद। युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न। खासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावरून पोस्ट करून माहिती। तनिष्का प्रभूशी अडकणार विवाह बंधनात। पनवेलमध्ये बेवारस सोडलेल्या अर्भकाचे आई-वडील सापडले। प्रेम प्रकरणामधून बाळ जन्मल्याचं उघड। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पालक बाळाचा सांभाळ करायला तयार। मान्सूननं आज संपूर्ण देश व्यापला। याआधी 2 जुलै 2024 मध्ये सुद्धा आज सारखीच परिस्थिती। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूरमध्ये रिंगण, तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटणमधून पुढे निघणार। आज बरडमध्ये मुक्कामी। आणि पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू। चेंगराचेंगरीमध्ये 50 पेक्षा अधिक भाविक जखमी। यात्रेचं नियोजन नीट नाही अशी प्रत्यक्षदर्शींची तक्रार।